प्लांटची काळजी कशी घ्यायची, फर्टिलायझर कोणते वापरायचे की ज्यामुळे भरपूर फुले येतील, कोणत्या ठिकाणी ठेवायचे, कधी पाणी द्यायचे, कोणती माती वापरायची, हे सर्व आपण आज बघणार आहोत। तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा। तर आपण आज अबोली प्लांटविषयी बोलणार आहोत। या प्लांटला भरपूर वेगवेगळी नावे आहेत। अबोलीची फुले खूप नाजूक असतात। जसे आपण मोगऱ्या फुलाचा गजरा करतो तसेच याही फुलांचा गजरा करू शकतो। खूप छान वाटतो। अबोलीच्या प्लांटची फुले एक आठवडाभर झाडावर राहतात, सुकत नाहीत। अबोलीच्या फुलांमध्ये भरपूर वेगवेगळे कलर आहेत, जे प्लांट इझी टू ग्रो आहेत। तसेच एकदा आपण आपल्या गार्डनमध्ये लावले तर आपल्या गार्डनमध्ये ते कायमस्वरूपी राहते, कारण की त्याला भरपूर बिया येतात। खाली पडल्या की ती नवीन प्लांट तयार करतात। तर आपण माती कशी घ्यायची, ड्रेन होणारी माती घ्या। 40% गार्डन माती, 30% वाळू, 30% शेणखत घेऊ शकता। 2 चमचे नीमखली, हे सर्व एकत्र करून यामध्ये आपण रोप लावू शकता। याला कटिंगपासून पण तुम्ही ग्रो करू शकता। फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्च महिन्यामध्ये प्लांट लावू शकता। ह्या प्लांटसाठी हे वातावरण एकदम छान असते। पाणी कधी द्यायचे तर माती सुकल्यानंतर पाणी द्या व उन्हाळ्यात तुम्ही रोजच पाणी द्या, कारण माती कमी जर ड्राय झाली तर त्याचे पानंही सुकतात व आपले प्लांट पण खराब होऊ शकते। पण जास्त सूर्यप्रकाश किंवा जास्त उन्हाळा असेल तर तुम्ही त्याला दिवसातून 2दाही पाणी दिले तरीही चालेल। हे झाड मोकळ्या जागेत पण लावू शकता। मोकळ्या जागेत जर लावले तर छान ग्रो करते। जर तुमच्याकडे जागा नसेल तर मोठ्या कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता। झाड लावता मोठे झाल्यानंतर त्याची चांगली ग्रोथ होण्यासाठी मोठी कुंडी चांगली असते। जर आपण मोठ्या जागेत ठेवू शकता तर 11 ते 12 वाजेपर्यंत ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा। दुपारचा जास्तीचा सूर्यप्रकाश प्लांटला नको। कोणते फर्टिलायझर द्यायचे तर महिन्यातून एकदा तुम्ही मुठभर वर्मी कंपोस्ट, 2 चमचे नीमखली, 2 चमचे बोनव्हील, 1 चमचा पोटाश देऊ शकता। 15 दिवसातून केळीच्या सालीचे फर्टिलायझर पण तुम्ही देऊ शकता, किंवा कांद्याच्या सालीचे जे पाणी आहे किंवा फर्टिलायझर आहे ते पण तुम्ही देऊ शकता। डाळ तांदळाचे धुतलेले पाणी तुम्ही 15 दिवसातून कोणतेही एक वापरू शकता। तर याला कुठला स्प्रे करू शकता, एप्सम सॉल्ट पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्याचा स्प्रे 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा करा। तर अबोलीच्या ज्या बिया आहेत त्या एक सुंदर चमत्कार म्हणता येईल की त्याच्या ज्या बिया आहेत त्या जर तुम्ही पाण्यात टाकल्या तर त्या तडतड करतात किंवा उड्या मारतात पाण्यामध्ये। तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। माझे पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा व तुमच्याकडे अबोलीचे जर झाड असेल तर नक्की कमेंट करा। चला तर मग बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।